नमस्कार, मी साक्षी पांचाळ. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 71,000हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान. राहुल गांधी यांनी परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेतली भेट. दिल्लीतही लाडक्या बहिणींना 2100 रुपये आजपासून नोंदणीला सुरुवात. आणि कुंडलिका नदी अतिक्रमण मुक्त करा याच मुद्द्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जालना शहरात जनजागृती रॅली. आता पाहूयात सविस्तर वृत्त. देशभरात विविध सरकारी मंत्रालय आणि विभागांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या 71,000हून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केलं. यावेळी त्यांनी उमेदवारांना संबोधित देखील केले. हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणीत दाखल झालेत. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. सूर्यवंशी यांच्या काही दिवसांपूर्वी कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले आणि याच दरम्यान राज्यभरातील काँग्रेस नेते परभणीत दाखल झालेत. राहुल गांधी यांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला असून त्यांचं म्हणणं देखील जाणून घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या चर्चेत आहेत. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याचं समजत होतं. तशी कबुली देखील त्यांनी दिली होती आणि आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांची भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे. यावरून आता छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. न्यायप्रविष्ट असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सरकारने तातडीने निकाली काढावा अशी मागणी जालना जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याच्या मनस्थितीत आता सरकार काही दिसत नाही असा आरोप करत ओबीसी विभागाने जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. देशात आणि राज्यात यापुढे होणाऱ्या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात असं देखील काँग्रेस ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. जालना जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाअंतर्गत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलंय की ह्या राज्यातलं ओबीसीचं जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं ते न्यायपरिष्ठ आहे. ते न्यायपरिष्ठ हे आरक्षण ताबडतोब त्याचा निकाली काढावा सरकारने खालच्या आणि वरच्या. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत हे सरकार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि त्या निवडणुका बी ताबडतोब घ्याव्यात अशी आमची इच्छा आहे. आणि ज्या निवडणुकीतून पुढे राज्यात आणि देशात होतील त्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची ओबीसी विभागामार्फत आजची मागणी होती. ते निवेदन आम्ही कलेक्टर थ्रू वर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाला पाठवलेलं आहे. प्रशासन काय आठवतं? प्रशासनाने आम्ही पाठवू एवढंच आश्वासन दिले. मी राजेंद्र राख, अखिल भारतीय काँग्रेसच्या ओबीसी विभागाचा राष्ट्रीय समन्वयक. सातारच्या फलटण शहरात वाहतुकीचा खेळ खंडोबा झाल्याचं पाहायला मिळत असून क्रांतिसिंग नाना पाटील चौकातील वाहतूक जीवघेणी ठरतीये. सध्या सर्वच मुख्य रस्त्यांवर सततच्या ट्रॅफिकमुळे दुर्घटना घडत असून त्याबाबत फलटण शहर वाहतूक शाखेच्या वतीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत नागरिकांनी यावेळी व्यक्त केलंय. प्रमुख चौकात वाहतूक शाखेचा कर्मचारी नसल्याने ट्रॅफिक जॅम होते. त्यातच गाळप हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून वाहनं चालवावी लागत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून
मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. आता महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीतही लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीने दिल्लीत महिला सन्मान योजना सुरू केली आहे. महिलांना 2100 रुपये प्रति महिना मिळणार आहे. त्याची नोंदणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. तसेच 60 वर्षांवरील वृद्धांनाही सरकारी आणि खासगी रुग्णालयात सर्व प्रकारचे मोफत उपचार देण्याची घोषणा आम आदमी पक्षाने केली आहे. या दोन्ही घोषणांसाठी आजपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली आहे. नॅशनल हायवे क्रमांक 6 वरील जळगाव पारोळा रोड दरम्यान असलेल्या एरंडोल जवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची माहिती मिळते. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी एरंडोल महामार्गावर टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन केले. एरंडोल येथील ग्रामस्थांनी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी अंडर बायपास आणि समांतर रस्त्यांची मागणी करत आंदोलनही केले. मात्र लेखी आश्वासन देऊनही यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. अशातच हा अपघात झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. वाईन शॉपचा परवाना देण्याचं आमिष दाखवून तब्बल 62 लाख रुपयांना गंडा खाल्ल्याचा प्रकार भंडाराच्या लाखांदूर तालुक्यात उघडकीस आलाय. याच प्रकरणी करमटी येथील प्रकाश देशकर यांच्या तक्रारीवरून नागपूर येथील राजेश हजारे आणि भंडाऱ्यातील एका व्यक्तीने विरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी शासनाच्या मंत्रालयातून या परवान्यासाठी लागणाऱ्या कामासाठी प्रकाश देशकर यांच्याकडे 2.5 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र 62 लाख रुपये देऊनही आरोपींकडून वाईन शॉपच्या दुकानाचा परवाना न मिळाल्याने देशकर यांनी दोघांविरोधात लाखांदूर पोलिसात तक्रार केली आहे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या प्रमुख पेठेत मोठ्या प्रमाणात बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमण होते. याबाबत स्थानिकांनी तक्रार दिल्यानंतर जेजुरी पोलिसांनी कारवाई देखील केली. छत्रपती शिवाजी चौक ते बुवासाहेब दरम्यान अतिक्रमण आणि पार्किंग बाबत करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण हे उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे बेशिस्त पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि याच संदर्भात आज जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते. आपल्याबरोबर जेजुरी पोलीस स्टेशनचे दीपक PSI API दीपक वाघचौरे आहेत. काय सांगाल वाघचौरे साहेब, मोठ्या प्रमाणात कारवाई होते, कशी कारवाई केली जाते आणि पुढं काय कारवाई करणार आहे? आज नीरा बाजारपेठ व बारामती रोडवर जे अवैध आणि बेशिस्त पार्किंग झाली आहे त्या पार्किंगकरिता आज आमचं पोलीस पथक जेजुरी पोलिसांचं हजर आहे. नीरा चौकीचे काही लोक आमचे हजर आहे, ग्रामपंचायत सदस्य पण आहेत. या पार्किंग आणि जे बेशिस्त लोकांना शिस्त लावण्यासाठी आज आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत. इथून पुढे रोज आमचे पथक इथं असेल आणि बेशिस्त पार्किंग करणाऱ्या लोकांवर रोज कारवाई केली जाईल. तरी सर्व नागरिकांना आमचं सांगणं आहे की सर्वांनी व्यवस्थित पार्किंग करावं. आपल्याला जी पार्किंगची व्यवस्था केली तिथंच पार्किंग करावं. रस्त्यावर कुठेही गाडी लावून ट्रॅफिक अडथळा करू नये हे आम्ही सर्व पोलीस स्टेशनच्या वतीने. एखादं झाड अडसर ठरत असेल तर ते जसंच्या तसं उचलून दुसरीकडे लावता येतं हे तर आपण पाहिलं. पण एखादी भली मोठी इमारत जर अडसर ठरत असेल तर ती झाडाप्रमाणे जशीच्या तशी उचलून बाजूला ठेवू असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे शक्य झालंय पुण्याच्या इंदापुरात. इंदापूर तालुक्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू झालं असल्याने इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत या महामार्गाला बाह्य वळण देण्यात आलंय. मात्र याच बाह्य वळणाला अडसर ठरणारी 3 मजली 3600 स्क्वेअर फूटची मोठी इमारत जशीच्या तशी मूळ जागेवरून उचलून 75 फूट बाजूला सरकवण्याचा प्रयोग करण्यात आलाय. निमगाव केतकी येथील सुरेश आणि संजय म्हेत्रे यांनी आपल्या वडिलांची आठवण म्हणून हे घर पुढे सरकवण्याचं काम केलं असल्याची माहिती दिली आहे. माझं नाव सुरेश प्रल्हाद म्हेत्रे, राहणार निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आणि हे आमची वडिलोपार्जित जमीन आहे, ज्या जमिनीवरून पालखी महामार्ग जाण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे.
त्याच्या संदर्भात असा विषय निघाला की ती पालखी महामार्ग हा गावाच्या बाहेरून जाणार आहे. पण आम्ही बिल्डिंग ही 50 फूट ऑलरेडी मागे बांधली होती. पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यातूनच मार्ग जाण्यामुळे ती बिल्डिंग ॲक्वायर करण्याचे गव्हर्नमेंटच्या नोटीस आले होते आम्हाला. पण आम्ही ते वडिलांची आठवण होती, ते वडिलांनी बिल्डिंग बांधली होती आणि ती आम्हाला जमीनस्थ करू वाटत नव्हती. म्हणून आम्ही ती पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. एक वडिलांची आठवण आहे, जुने त्यांनी कष्टाने फार कन्स्ट्रक्शन करून ही बांधलेली बिल्डिंग आहे 2 ते 3 मजली, टोटल 4400 स्क्वेअर फूट. पण ती आम्ही पुढे सरकवण्याचा विचार केला. जवळजवळ 70 फूट पुढे सरकवण्याची गरज होती, कारण रस्त्यात मागे जी जमीन ॲक्वायर झाली होती ती बरोबर 70 फूट पुढे सरकवल्यानंतरच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता. आणि विषय म्हणजे असा की आम्ही ऐकले होते की काठीवाडीमध्ये असंच एक झालेलं आहे सक्सेसफुल बिल्डिंग शिफ्टिंगचं. तेच आम्ही निर्णय घेतला आणि एका ठेकेदाराबरोबर ॲग्रीमेंट करून ती आम्ही बिल्डिंग पुढे घेतली. आज 2-2.5 महिन्यानंतर ती बिल्डिंग टोटल 75 फूट पुढे गेलेली आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भंडाराच्या लाखांदूर तालुक्यात देहगाव झिरोबा जंगल व्याप्त भागातील रस्त्यावर युवकांना एका पट्टेदार वाघाचं दर्शन झाले. या रस्त्याचं काम मागील काही दिवसांपासून रखडल्यामुळे नागरिकांना ये जा करताना आधीच तारेवरची कसरत करावी लागत असतानाच आता वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भंडाराच्या लाखनी तालुक्यातील शेतकरी बोरवेल आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असतात. ग्रामीण भागात महावितरणाद्वारे शेतीला 24 तास वीज पुरवठा करता यावा यासाठी केंद्राद्वारे पंतप्रधान कुसुम तसेच राज्य सरकारद्वारे मुख्यमंत्री कृषी सौरपंप योजना राबवली जाते. दरम्यान या योजनेत वर्षभरापासून अर्ज करूनही शेतकऱ्यांना कृषी पंपाचा लाभ मिळालेला नाही. लाखनी तालुक्यात कृषी पंप मिळण्यासाठी मंजूर लाभार्थ्यांनी एका वर्षापूर्वी 10% रक्कम भरली होती. मात्र त्यांना अद्याप कृषी पंपाची प्रतीक्षा असून विद्युत महावितरण विभागाच्या चक्रा देखील माराव्या लागतायत. जालना तालुक्यातील चितळी पुतळी येथे तूर शेती दिन आणि पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झालाय. पाण्याची उपलब्धता, जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाण निवड करून तुरीचं उत्पादन वाढावं याच प्रतिपादन कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर विष्णू गीते यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात केले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत समूह पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाद्वारे 125 शेतकऱ्यांच्या शेतावर तूर पिकाच्या गोदावरी वाणाची प्रात्यक्षिके या हंगामात आयोजित करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून मौजे चितळी पुतळी येथील शामराव सरकटे यांच्या शेतावर तूर शेती दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द गावात निकाळजे हेल्थकेअर फाउंडेशन आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तब्बल 55 लाखांपैकी 54 लाख विविध आजाराने ग्रस्त असल्याचं आढळून आलंय. यामध्ये महिलांची संख्या मोठी असून 30 लोक डायबिटीज तर 20 लोक उच्च रक्तदाब तर 4 रुग्ण हे हृदय संबंधित रोगाने बाधित असल्याचं स्पष्ट झालंय.
जालना शहरातील सीना आणि कुंडलिका नदीपात्र अतिक्रमण मुक्त करा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जालन्यात जनजागृती रॅली काढण्यात आली। कुंडलिका आणि सीना नदी पात्रात मागील अनेक दिवसांपासून अतिक्रमण होत असून याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी जालना महानगरपालिकेला निवेदन देत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली। अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणाची पाहणी देखील केली, मात्र अद्याप हे अतिक्रमण काढण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ही रॅली काढण्यात आली आहे। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।